नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अगदी मनापासून. आज मी तुमच्यासोबत हा बोटनेक ब्लाऊज शेअर करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथे आधी आपल्या अस्तरवर आपला जो गळा आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला कॅनव्हासवर सुद्धा ड्रॉ करायचा आहे. तर त्यासाठी मी जेवढा लांब आहे गळा माझा तेवढा आणि जेवढा रुंद आहे तेवढा कॅनव्हास घेतलेला आहे. आता जो आपल्याला गळा शिवायचा आहे तो आता आपल्याला पहिले कॅनव्हासवर ड्रॉ करून घ्यावा लागेल. आधी मी वरून 3.5 इंच घेतलेलं आहे गळ्याची रुंदी आणि जी गळ्याची लांबी आहे ते आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. पसरट 3.5 इंच घेतलेलं आहे आणि तिथून आपल्याला जो व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे 1 इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि खाली जो खालचा जो शेप आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे फ्रेंच कर्व असेल तर त्याने ड्रॉ करा, नाहीतर मग आपल्या हाताने केलं तरी चालेल. आता बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जो आकार आहे थोडा गोल आहे, अगदी गोल नाही आहे तो, थोडा कर्व आहे आणि 1 इंचाचे अंतर जे ठेवलं आहे आपण तिथून आपल्याला अशी तिरपी लाईन आखून घ्यायची आहे. आता बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला गळा आखून घ्यायचा आहे आणि त्याला थोडं डार्क करायचं आहे. अशा प्रकारचे जे गळे असतात त्याला ड्रॉ करायला थोडा वेळ लागतो, कारण की ती डिझाईन आपल्याला जे नेहमी ब्लाऊज शिवत असेल त्यांच्यासाठी सोपीच पद्धत आहे. पण ज्या नवीन असेल, ज्यांना थोडंफार माहिती आहे डिझाईनमधलं किंवा नेमकं शिवण क्लास करत असेल त्यांच्यासाठी थोडं अवघड आहे. अवघड म्हणजे करूच शकणार नाही, एवढंही कठीण नाही आहे. तुम्ही जर रोज प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सुद्धा येऊन जाईल. कुठलेही काम रोज प्रॅक्टिस जर केली आपण ते एक दिवस आपल्याला येणारच आहे. अशक्य असं काहीच नसते. आता बघा फ्रेंच कर्वच्या मदतीने मी वरचा जो गळा आहे तो सुद्धा आखून घेतलेला आहे आणि आणि कॅनव्हासवर शिलाई करून नेहमीप्रमाणे आपल्याला गळा आखून घ्यायचा आहे. आता ही क्लिप माझी मिस झालेली आहे. बरेचदा सांगितलेलं आहे मी व्हिडिओमध्ये गळ्याला कॅनव्हास कसं लावायचं ते, त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता. आता बघा जो अस्तर आहे आणि जो आपला मेन ब्लाऊज पीस आहे तो एकाला एक शिवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. जे अस्तर आहे ते आपण प्रॉपर कटिंग केलेली आहे आणि जो कापड आहे ब्लाऊजचा तो आपण एक्स्ट्राच ठेवतो. त्यामुळे आपल्याला पूर्ण कटिंगसुद्धा करून घ्यायची आहे. आधी शिलाई करून घ्या पूर्ण अस्तरला आणि मेन ब्लाऊज पीसला आणि जोही एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला तुम्ही कटिंग करून घ्या व्यवस्थित. अस्तर कट नाही झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आता प्रॉपर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिली वेळेस पाहत असाल तर मी या चॅनलला नेहमीच नवीन ब्लाऊज डिझाईन शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकत असते. नवीन ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन, नऊवारी डिझाईन वगैरे. तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. याने तुमचा फायदा होईल, कारण की जे छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत शिवणकामाविषयी ते डिटेलमध्ये सांगत असते. आता बघा माझी कटिंग करून झालेली आहे. जो एक्स्ट्रा कापड आहे तो आता खालूनसुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला जो टक्स आहे आपल्याला टक्स द्यावं लागेल आणि टक्स दिल्यानंतर आपल्याला खाली जी कमरेची पट्टी आहे तीसुद्धा लावायची आहे. आता बघा कोणी काय करतात की डायरेक्टच आपला अस्तर आणि जो मेन कापड आहे तो जॉईन करतात आणि कमरेला पट्टी लावत नाही. तर तसं नाही करायचं आपल्याला, कारण की ती केल्यानंतर फिनिशिंग येणार नाही आपल्या ब्लाऊजला आणि फिटिंगमध्ये सुद्धा गडबड होऊ शकते. तर त्यासाठी या पद्धतीनेच तुम्ही कमरपट्टी एक्स्ट्रा लावा, त्याने फिटिंगसुद्धा सुंदर येईल. आता एक कमरेला लावायसाठी थोडा जॉईन लावावा लागणार आहे, तर त्यासाठी मी कपडा कापून घेत आहे आधी आणि हे जे तुकडे कटिंग केलेले आहे ते जॉईन करून घेणार आहे आणि नंतरच कमरेला लावणार आहे. जर तुमच्याकडे अखंड कापडामध्ये निघत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करा. अखंड कपड्यामध्ये सुद्धा एका शिलाईमध्ये तुमचं एक काम होऊन जाईल. जॉईन करायची गरज पडणार नाही. आता इथे माझ्याकडे अस्तर थोडं कमी आहे, कारण की स्लीव्ज जे आहे ते 10.5 इंचाचे आहे. तर त्यासाठी मला कपडा खूप लागलेला आहे. तर इथे जे आहे कमरेला जी पट्टी लावतो आपण त्याच्यासाठी मला जॉईंटच लावावा लागणार आहे. एक्स्ट्रा धागा वगैरे असेल तर तुम्ही कटिंग करून घ्या आणि खालून जर कमी जास्त होत असेल तर त्यालासुद्धा तुम्हाला कटिंग करून घ्यावं लागेल. आता बघा जी आपण कमरेला पट्टी लावलेली आहे, एक शिलाई झाल्यानंतर आणखी आपल्याला प्रेस शिलाईसुद्धा घ्यायची आहे आणि जोही कपडा आपण एक्स्ट्रा लावलेला आहे पट्टी ते आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून आतमध्ये दाबायची आहे आणि आतमध्ये अशा प्रकारे दाबायची आहे की आपला अस्तरचा कापड नाही दिसला पाहिजे. कुठल्याही ब्लाऊजला आपण जेव्हा कमरेची पट्टी लावतो तेव्हा आपल्याला त्याला तुरपाई करायची असते, कारण की जी शिलाई आहे ती वरून दिसेल. तुम्ही तुरपाई म्हणा किंवा हातशिलाई म्हणा दोन्ही एकच आहे. ठिकाणी तुम्हाला हातशिलाई घ्यायची आहे त्या ठिकाणी तुम्ही शिलाई जाड घ्या. जाड शिलाई घेतल्याने काय होईल की आपल्याला काढायला सुद्धा त्रास जाणार नाही आणि जी शिलाई काढायची आहे ती बारीक घेऊन काहीच फायदा नाही. त्यासाठी आपण तिथे जाड शिलाई घेतो की लगेच एकाच धाग्यामध्ये आपली शिलाई निघून गेली पाहिजे. आता बघा ब्लाऊजचा हा मागचा भाग आहे तर त्याला कमरेची पट्टी लावून झालेली आहे माझी. आता आपण गळा बघूया. गळ्याच्या वरच्या साईडला आपल्याला झिगझॅग अशी दोरीची डिझाईन तयार करायची आहे. तर त्यासाठी ब्लाऊजमधला जो कापड आहे त्याचीच आपल्याला 1 ते 1.5 इंचाची पट्टी तयार करायची आहे.
तर अशी एक पट्टी घ्या 1 ते 1.5 इंचापर्यंत. 1 इंचाची घेतली तरी चालेल. कटिंग करून घ्या एक्स्ट्रा असेल तर आणि त्याला फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा ही 1 इंचाची जवळपास आहे. आता ही 1 इंचाच्या जवळपास आहे. त्याला उलट्या साईडने फोल्ड करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि एका फावडीचं अंतराने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. त्याला आपल्याला सरळ करावं लागेल. या पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे. अगदी काठावर नाही घ्यायचं आहे. तशी आपण दोरी तयार करतो त्याच पद्धतीने. आता बघा एक सुई घ्यायची आहे. सुईमध्ये धागा टाकायचा आहे आणि कॉर्नरला एक गाठ पाडून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे जाड सुई असेल तर सुईच्या मदतीने तुम्ही सरळ करून घ्या. मार्केटमध्ये स्टीलची एक असे रॉड मिळतं पट्टी आपल्याला सरळ करण्यासाठी. तर तुमच्याकडे ते असेल तर त्याने सुद्धा लवकर कुठलंही काम करताना जर घाईगडबड केली तर आपलं काम चुकू शकते आणि चुकल्यानंतर आपल्याला डबल तेच काम करावं लागते. त्यासाठी आपल्याला आधीच थोडा वेळ देऊन आपलं काम सावकाशपणे करा. मी तुमच्यासाठी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामध्ये आपल्याला ही पट्टी कशी सरळ करायची, बटरफ्लाय कसे बनवायचे, छोट्या-मोठ्या जे आपल्या डिझाईनसाठी उपयुक्त असे सामान जे आहे आपल्याला घरीच बनवता येतात. त्यासाठी मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल, की तुम्हाला सोप्या पद्धतीने कसे करता येईल ते सांगण्यासाठी. आता बघा माझी जी पट्टी आहे ती सरळ करून झालेली आहे. एवढी आपल्याला जाड पाहिजे. आता धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सुई धागा. जी पट्टी तयार करून घेतलेली आहे त्याला 2-2 इंचावर कट करून घ्यायचं आहे. आपल्याला 2-2 इंचाच्या अशा 6 पट्ट्या लागणार आहे. तर जी मोठी पट्टी होती त्याच्यामध्ये छोटे-छोटे कट करून घेतलेले आहे मी. 2-2 इंचाचे आहे ते आणि अर्धा इंचाच्या कमीच जाड आहे. आता बघा जो आपला मागचा भाग आहे पाठीचा त्याला आपल्याला असं आता बघा जिथे आपल्याला ते पट्ट्या लावायच्या आहेत तो आपल्याला एकावर एक असं सरळ करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते मी त्या पद्धतीने आणि सारख्या अंतरावर मार्किंग करून घ्यायचं आहे. 1-1 इंचाचं अंतर आहे हे. 1-1 इंचावर मी अशी मार्किंग करून घेतलेली आहे. दोन्ही कापड सोबत घेतल्याने आपले जे मार्किंग आहे ते अगदी परफेक्ट येईल. आता बघा जी पट्टी आपण कट करून घेतलेलं आहे त्याला असं डबल फोल्ड करायचं आहे आणि अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आहे समोर आणि बाकीची जी पट्टी आहे ती आतमध्ये आपल्याला शिलाई करून घ्यावं लागेल. व्हिडिओमध्ये दाखवते मी या पद्धतीने तुम्ही ठेवा आणि सरळ शिलाई करून घ्या. शिलाई पक्की करायची आहे आपल्याला कारण की त्यावर आपल्याला लेस वगैरे काहीही लावायचं नाही आहे. त्यासाठी आपल्याला अर्धा इंचाचं जे अंतर ठेवलं आहे आपण त्याच्यामधून आपली दोरी जाईल आणि बाकीचे जे पूर्ण आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. डबल शिलाई घ्या त्यावर. दोन्ही साईडने जे अंतरावर आपण मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच अंतरावर आपल्याला अशा पट्ट्या लावून घ्यायच्या आहे. अर्धा इंच यासाठी ठेवायचं आहे कारण की त्यामध्ये आपल्याला आणखी दोरीसुद्धा टाकायची आहे. आता बघा मी कॉर्नरला पक्का करून घेत आहे त्याला आणि पुढे आणखी एक पट्टी लावत आहे आणि त्याला शिलाई करून घेत आहे. व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे तुम्ही शिलाई करून घ्या. या डिझाईनसाठी तुम्हाला खूप जास्त खर्च तर नाही लागणार आहे पण वेळ खूप लागणार आहे कारण की छोट्या-छोट्या गोष्टी आहे त्या अगदी फिनिशिंग सहित आपल्याला करायचं आहे आणि ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या सर्व करायला आपल्याला वेळ जास्त लागतो. आता बघा आपण पट्टी कट करून घेतली होत्या त्या लावून घेतलेल्या आहेत. दोन्ही साईडने 3-3 अशा पट्ट्या लावलेल्या आहे आणि आता 1 मीटर अशी दोरी घेतलेली आहे मी. दोरीमध्ये सेफ्टी पिन टाकलेली आहे आणि एकामधून काढायचं आहे, एका लूपमधून काढायचं आहे आणि दुसऱ्या लूपमध्ये टाकायचं आहे. असं आपल्याला क्रॉसमध्ये टाकायचं आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने टाका. आणखी वर ओढून घ्यायची आहे दोरी आणि दुसऱ्या साईडला तसंच करायचं आपल्याला. असं क्रॉसमध्ये डिझाईन आली पाहिजे या पद्धतीने आपल्याला ती दोरी टाकायची आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशी टाकलेली आहे मी दोरी ती. हे बघा या पद्धतीने दोरी टाकायची आपल्याला. सुंदर दोरी दिसते ती. आता ही दोरी टाकून झालेली आहे. आता आपल्याला दोरीचे दोन्ही टोक सरळ करून घ्यायचे आहे सारख्या अंतराने. आता जो एका साईडला जो शिल्लक आहे ती दोरी आपल्याला खाली करून घ्यायची आहे. दोन्ही साईडने दोरी सरळ करून घ्यायची आहे आणि दोन्ही एकाच मापाच्या करून घ्यायच्या आपल्याला. आणि सेफ्टी पिन काढून घेतलेली आहे मी. आता ते आपल्याला दोरीला खाली लटकनसुद्धा लावायची आहे. दोन्ही साईडला सारख्याच अंतराची दोरी ठेवायची आहे आणि खाली जी आहे आपल्याला लटकन लावून घ्यायची आहे. तर स्लीव्स काढल्यानंतर जो आपला कापड एक्स्ट्रा राहिलेला आहे त्याचे मी इथे लटकन तयार करून घेणार आहे. जर तुम्हाला कापडची लटकन नसेल पाहिजे तर तुम्ही रेडीमेड लटकनसुद्धा लावू शकता. लटकनचे खूप सारे डिझाईन टाकलेले आहे चॅनलवर, तुम्ही नक्की चेक करा. आता मी इथे साधेच लटकन टाकणार आहे.
जो कापड आहे तो मधोमध कट करायचा आहे. एवढाच कापड उरलेला आहे, त्यासाठी मी एवढ्यामध्येच लटकन तयार करणार आहे. एक्स्ट्रा कापड कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे या पद्धतीचे लटकन खूप वेळा दाखवलेले आहे मी व्हिडिओमध्ये. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने डिझाईन सांगते मी. जे कोणीही घरून ब्लाऊज शिवत असेल तर सुंदर अशा नवनवीन ब्लाऊज डिझाईन शेअर करत असते मी नेहमी चॅनलला. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने गळा तयार होईल हा. खूप सुंदर गळा दिसतो. तुम्ही नक्की तुमच्या ब्लाऊजला ट्राय करून बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद. चला तर मग आपण पुन्हा भेटू नवीन ब्लाऊज डिझाईनसोबत.